बाभगाव देवरुंग ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मागितलेले दस्तऐवज आणि विकास कामांची माहिती न दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकल्याची घटना समोर आली आहे। ग्रामसभेत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी जोरदार निदर्शने केली। तालुक्यातील बाभगाव देवरुंग ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये आयोजित ग्रामसभेदरम्यान ग्रामस्थांनी मागील 5 वर्षातील विकास कामांची माहिती आणि ग्रामपंचायतीचे दफ्तर पाहण्याची मागणी केली होती। मात्र ग्रामसेवकांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले। भारतीय संविधानानुसार ग्रामसभा ही स्थानिक स्वराज्य व्यवस्थेचा केंद्रबिंदू मानली जाते। ग्रामसभेला महत्त्वाचे अधिकार आणि जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या असतानाही ग्रामसभेची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायी पद्धतीने राबवली जात नसल्याचा आरोप शिवस्वराज्य संघर्ष संस्थेचे अध्यक्ष देवराज केणे यांनी केला आहे। तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने मागितलेले दस्तऐवज उपलब्ध करून देण्यास नकार दिल्याने ग्रामपंचायत कारभारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संस्थेचे सचिव मयूर एकनाथ दळवी यांनी केला आहे। यामुळे संतप्त ग्रामस्थांनी देवराज केणे आणि मयूर दळवी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसभा बंद पाडत ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर निदर्शने केली आणि कार्यालयाला टाळे ठोकले। 28 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता ग्रामसभा येथे घेण्यात आली। ज्या ग्रामसभेमध्ये आमच्या शिवस्वराज्य संस्थेमार्फत आणि गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने अनेक प्रश्न इथं मांडण्यात आली, जी निरुत्तर होती, ज्यांना कुठल्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर ग्रामसेवकाकडून आम्हाला मिळालं नाही। आणि त्याचबरोबर ही ग्रामपंचायत चारही बाजूने डेव्हलपमेंट असलेली ग्रामपंचायत असूनही गावातल्या मूलभूत गरजासुद्धा पूर्ण होत नाही। याच्याकरता आम्ही या ठिकाणी जोपर्यंत आमच्या सर्व ज्याही आम्ही तक्रारी केलेल्या आहेत, ज्याही आम्ही मागण्या केलेल्या आहेत ते पूर्ण होत नाही, तोपर्यंत जिथं आमचे सचिव यांनी या सगळ्या ते पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथे ठिय्या आंदोलन केलेलं आहे। तेव्हा आमच्या या आंदोलनाला न्याय मिळावा सरकारकडे आम्ही मागणी मागतोय की आमच्या या प्रश्नांना उत्तरं मिळावी आणि आमच्या सर्व ग्रामस्थांना न्याय मिळावा। योग्य तो जोही या ग्रामपंचायतमध्ये व्यवहार होतो तो पारदर्शक व्हावा, सर्वांना तो कळावा, सर्वांना त्याचा हिशोब मिळावा। कारण जी कामं झाली नाही त्याचाही व्यवहार या ग्रामपंचायतमध्ये अनेक बिलांच्या मार्फत झालेला दिसतोय। तेव्हा या संशयावरून आम्ही सर्व ग्रामस्थांनी अशा पद्धतीने तक्रारी केलेल्या आहेत, परंतु त्याही ग्रामसभेमध्ये काही लोकांनी गडबड केल्यामुळे अज्ञात लोकांकडून ती ग्रामसभासुद्धा जवळजवळ विस्कळीत झाली आणि आता आम्ही आमच्या प्रश्नांना पुन्हा निरुत्तरता मिळालेली आहे। आम्ही सरकारकडे मागणी करतोय की त्यांचे अधिकारी येऊन आम्हाला आमच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी, ही नम्र विनंती। विषय असा आहे की जे म्हणजे सरपंच आता प्रशासक आहेत सौ भारती बालाराम गोडे या ग्रामसभेला उपस्थितच राहिल्या नाही। त्यांनी कारण असं दिलं की माझ्या डोक्यावर मार लागला आहे आज सकाळी। तर ग्रामस्थांनी त्याच्याबद्दल विचारणा केली की फक्त लेखी खुलासा नाही तर त्यांचं मेडिकल सर्टिफिकेट नाहीतर काही वैद्यकीय बिले असतील तर ती दाखवा, तर परंतु त्यांच्याकडे त्याचा काही उत्तर नव्हता आणि ते प्रशासक इथे ग्रामसभेला उपस्थित राहिले नाही। मग मागणी काय आहे तुमची? आमची मागणी एवढीच आहे का जो ग्रामसेवक आहे नवज्योत शरद मुकादम त्याचा जो अपारदर्शक कारभार आहे प्लस का आपल्या कर्तव्यामध्ये जी म्हणजे तो निष्पक्षता पाळतो आणि ग्रामस्थांना जो दिशाभूल करतो त्यामुळे त्याचा तातडीने निलंबन झाला पाहिजे। आणि जे म्हणजे आम्ही 2025 आणि 26ची ग्रामपंचायतची जी बँक स्टेटमेंट काढली होती त्यामध्ये आर्थिक व्यवहार असे झालेले आहेत की ती कामं प्रत्यक्षात झालेली नाही आणि ती कामे दाखवलेली आहेत। आम्ही त्याची प्रश्नोत्तर केलं तर त्यांच्याकडे काय उत्तर नव्हती आणि उडवाउडवीची उत्तरं केली। तर याबद्दल जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांनी एक स्वतंत्र यंत्रणा लावून निष्पक्ष चौकशी व्हावी आणि जो आर्थिक व्यवहार झालेला आहे गैरव्यवहार झालेला आहे तो बाहेर करून नागरिकांना याबद्दल स्पष्ट करावे की कोणता आर्थिक व्यवहार झालेला आहे का पारदर्शक म्हणजे ग्रामपंचायतचा अपारदर्शक कारभार। आणि अशी एक मागणी आहे का जोपर्यंत चौकशी लावत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोणत्याही दस्तावेजाची हाताळणी होऊ नये। कारण आम्ही ग्रामसभेमध्ये वारंवार त्यांच्याकडे मागणी केली का दस्तावेज सादर करा, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा दस्तावेज सादर केला नाही। म्हणून संशयास्पद भूमिका म्हणून त्यांनी कोणत्याही प्रकारचा दस्तावेजाची हाताळणी करू नये जोपर्यंत चौकशी लागत नाही तोपर्यंत। ग्रुप ग्रामपंचायत बाभगाव देवरुंग आणि देवरुंग पाडाचा जो अपारदर्शक आणि बोगस कारभार चालू आहे त्याविरुद्ध
आज आपण ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक यांना प्रश्न उत्तरं केली तर त्यांच्याकडे याबद्दल कोणतीही उत्तरे नव्हती. आपण त्यांना दस्तावेज मागणी केली तर त्यांनी दस्तावेजही आपल्याला पूर्णता नाही केली. त्यानंतर आपण त्यांना ग्रामसभेची नोटीस काढल्यानंतर एक निवेदन दिलं होतं की जेणेकरून ग्रामसभा ही पारदर्शक, लोकाभिमुख आणि सर्व ही सामाजिक हित जपण्यासाठी आणि म्हणजे अनेक ठिकाणी आता ग्रामसभा या यूट्यूब लाईव्ह आणि थेट प्रक्षेपणातून पारदर्शक होत आहेत, जेणेकरून आपली पण ग्रामसभा पारदर्शक होऊन लोकांना समजायला पाहिजे की ग्रामपंचायतमध्ये नक्की व्यवहार कसा चालतो, कामकाज कसा चालतो. परंतु असा कुठल्याही प्रकारचं ग्रामपंचायतने आमचं निवेदन मान्य केलं नाही. याचाच हेतू साधून ग्रामसभेमध्ये जेव्हा प्रश्नोत्तर चालू होता तेव्हा अज्ञात व्यक्तींनी वादविवाद निर्माण करून ग्रामसभेचा जो वातावरण आहे तो पूर्ण आक्रमक केला. त्याच्यामुळे जे प्रश्न उत्तरे नागरिकांचे मांडत होते ते कुठंतरी गोंधळून गेले आणि ग्रामसभा ही सगळी बिघडून गेली. त्यानंतर शिवस्वराज्य संघर्ष संस्था आणि नागरिकांनी हा निर्णय घेतला की जोपर्यंत आपल्याला माहिती भेटत नाही, मागील 5 वर्षामध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जो झालेला कारभार आहे, किती निधी आला, कोणत्या योजना झाला, कोणती विकास कामे झाली, काय भ्रष्टाचार झालेला आहे का नाही, काही कोणते आर्थिक व्यवहार झालेले आहेत का नाही, याची जोपर्यंत आपल्याला माहिती भेटत नाही तोपर्यंत आपण इथनं ग्रामपंचायत कार्यालयाच्या दारावरून उठायचं नाही आणि ग्रामपंचायत कार्यालय चालू करून द्यायचं नाही.